लोकसभेत झालेल्या पिछेहाटीनंतर भाजप ॲक्शन मोडवर आलाय। त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सातारा, सांगली, कोल्हापूर मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील। यासोबतच रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यात असणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होते। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षाच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येईल। सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती। त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरमध्ये एका भूमिपूजन सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागातील वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण केंद्र हे अमळनेरमध्ये उभारता येईल, मात्र त्यासाठी मला पुन्हा या ठिकाणी बसवावं लागेल। मी पुन्हा इथे बसलो तर कामं निश्चित मार्गी लावेन, असंही त्यांनी म्हटलंय। जळगावच्या अमळनेरमध्ये इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाषणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोटे अजितदादा असा अनिल पाटील यांचा उल्लेख केला। अमळनेरमध्ये सुद्धा एक छोटे अजितदादा आहेत, त्यांनी मागितल्यानंतर निश्चितपणे निधी देऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मुंबई नाशिक महामार्गाच्या बरोबरच भिवंडी ठाणे, भिवंडी कल्याण, भिवंडी वाडा या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भिवंडीतील वाहतूक कोंडीला बांधकाम विभाग आणि ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप भिवंडीचे खासदार बाळामामा यांनी केला आहे। मराठा कुणबी हे दरोडेखोर आहेत का, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे। त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय। ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये। जेव्हा मी काही बोलत असेन तेव्हा ते समजून घेऊन बोलतो, त्याला उत्तर देणं मी उचित समजतो, नाहीतर मी दुर्लक्ष करतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांना जोरदार टोला लगावलाय। धाराशिवमधल्या गोंधळानंतर राज ठाकरे राहिलेल्या हॉटेलच्या बाहेरचा बंदोबस्त वाढवण्यात आला। राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या सोबत धाराशिवमधल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यानंतर ते पुन्हा माध्यमांशी संवाद साधतील। शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार पक्षातील सोनिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सोनिया दुहान या शरद पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात, मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जातं। सोनिया दुहान या हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होते। सोलापुरातून शांतता रॅलीची सुरुवात होणार असून मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येतोय। रॅलीत जवळपास 5 लाख मराठा आंदोलक सहभागी होतील अशी शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मनोज जरांगे यांच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आहेत। जरांगे तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आज त्यांचा मुक्काम तुळजापुरातच असेल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे। आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। कोल्हापूरचा पूर तब्बल 13 दिवसांनी ओसरलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खालती स्थिरावल्यामुळे 13 दिवसांनी पुराचं पाणी 90% जास्त ओसरलं आहे। मावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं मावळमधील बहुतांश धरणं 100% भरलेत। तळेगाव आंबी MIDC येथील आंध्र धरण 100% भरलं असून या धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे. यंदा 2 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान एकूण 4,300 जादा एसटी बस गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यापैकी 2,031 बस गाड्यांचं आरक्षण सुद्धा पूर्ण झालं आहे. यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं मध्य रेल्वेनं आतापर्यंत 202 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली. आता आणखीन 20 गणपती विशेष गाड्या चालवण्यात येतील. विशेषतः 20 गाड्यांचं आरक्षण हे 7 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरून गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी दरम्यानच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. 7 ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तिकीट उपलब्ध असणार आहे. पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका वाढला आहे. शहरात झिकाचे एकूण 66 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिला असल्याची माहिती समोर येते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष तपासणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचं दिसत आहे. स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण आढळले असून महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग सतर्क आहे. भीमनगर, आरेफ कॉलनी आणि हर्षनगर यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण आढळल्यानं पालिकेकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाळ्यात पाण्याचं डबकं साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी देहू रोडच्या किवळे वतीनं प्रत्येक सोसायटीच्या आवारात धूर फवारणी केली जाते. पावसाळ्यात होणारे डेंग्यू, मलेरिया आणि झिकासारखे आजार उद्भवू नयेत यासाठी राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या मार्फत नागरिकांना ही सेवा पुरवली जाते. भारतीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 47% महिला आगामी 2 वर्षात सध्याच्या कंपनीत आपापली नोकरी सोडू शकतील अशी माहिती सल्ला संस्था एऑननं आपल्या ताज्या सर्वेक्षणातून नोंदवली आहे. कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव, वेतनातील असमानता आणि वृद्धीची अत्यल्प शक्यता यामुळे महिला कर्मचारी असमाधानी आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेतील 50,000पेक्षा अधिक जागा अद्यापही रिक्त असून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी 8 ऑगस्टपर्यंत अंतिम संधी आहे. यवतमाळ शहरातील धामणगाव रोड इथे एका दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या टोळक्यानं दुकान मालकावर आणि त्याच्या नोकरावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झालेत. हल्लेखोरांनी दुकानातील 1.5 लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर बपेरा या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा रस्ते दुरुस्त केले जात नसल्यानं नागरिक आक्रमक आहेत. संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसत आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील 8,500 शेतकऱ्यांचे तब्बल 25 कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय. ठिबक सिंचनाचं अनुदान रखडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अनुदान न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू असा इशारा नाशिकमधल्या या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. संप रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इशाऱ्याची दखल घेत एसटी कर्मचारी संघटनांच्या सोबत बैठक बोलावली. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील पंपावर डिझेलचा इमर्जन्सी साठा देखील संपलाय. त्यामुळे अनेक बस अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सर्व्हर डाऊनच्या समस्येनं गोंदियातील रेशन दुकानदार वैतागलेत. जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करा असं आंदोलन केलं. सर्व्हर डाऊनची समस्या कायम असून या प्रकाराला वैतागलेल्या दुकानदारांनी ई-पॉस मशीन मागे घेतल्या जाव्यात अशी मागणी केली आहे.
बुलढाण्याच्या पळशी झाशी गावात ग्रामस्थांना दर पावसाळ्यात रस्त्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं। गावात पाऊस पडला की रस्त्यावर सर्वत्र चिखल होतो, त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत। गावाला चांगला डांबरी रस्ता द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरातील सोयगावसह तालुक्यातील कपाशीच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। या रोगामुळे जवळपास 11,000 हेक्टरवरील शेती बाधित आहे। कृषी विभागानं सांगितलेले उपाय सुद्धा यशस्वी होत नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। यवतमाळच्या धामणगाव रोडवर दुकानात घुसून 3 जणांच्या टोळक्यानं तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे। हल्ल्यात दुकानाचा मालक आणि नोकर जखमी झालेत। पोलिसांनी 3 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। अंबरनाथमध्ये जास्त परताव्याचा आमिष दाखवून तब्बल 1,79,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चिंतन शेठ याला अटक केली आहे। दादर रेल्वे स्थानकावर बॅगमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली। पोलीस स्टेशनवर पाहणी करत असताना त्यांना संशय आल्यानं त्याने एका व्यक्तीची बॅग तपासली आणि यात चक्क मृतदेह सापडला। यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली। हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय, मात्र हत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही। उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून वार करण्यात आले। या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यानं त्याचा एक डोळा सुद्धा निकामी झालाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। नागपूरच्या मौदा तालुक्यातील एका वीट भट्टी कारखान्यात मोठा जबरदस्त स्फोट झाला। या स्फोटामध्ये प्राथमिक माहितीनुसार 1 जण मृत्युमुखी पडलाय, तर काही कामगार जखमी झालेत। सुमारे 5 ते 6 जण जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। श्रावण मासाच्या निमित्तानं कोपरगावात गोदाकाठी गंगा आरती पार पडली। अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि हर हर महादेवच्या गजरात हजारो भक्त या आरतीत सहभागी झाले होते।